नमस्कार सर. हा नमस्कार. आज आहे 8 डिसेंबर 2025. हां सर. तर शेतकऱ्याला सांगा, आता उद्यापासून आता थंडी वाढत जाणार, तीव्र थंडीची लाट येणार आहे. हां, म्हणजे आजपासूनच समजा 8 डिसेंबरपासूनच. 8 पासून ते मग रात्रीच्याला 8 तारखेला रात्री मध्यरात्री खूप थंडी जाणवणार आहे. हां सर. मग जसं 9, 10, 11, 12 तशी जसं जाईल तसा तारा पारा खाली येणार आहे. हां सर, बरोबर. काही ठिकाणी 8 अंश 9 अंश पर्यंत जाणार आहे. हां सर. म्हणजे खूप तीव्र थंडीची लाट येणार आहे. हां सर. आता जे ढगाळ आणि वातावरण. संपूर्ण राज्यभर राहणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच म्हणजे जवळपास थंडीची लाट राहणार आहे. हां सर. आता सध्या काही पावसाचं वातावरण नाही. हां सर. हा. हां सर. आता जे ढगाळ वातावरण होतं ते आता ढगाळ वातावरण झालं पुन्हा उद्या राहणार नाही सर. उद्यापासून एकदम क्लिअर होईल आता. हां, म्हणजे 8 डिसेंबरपासूनच हो, आजपासून. 8 डिसेंबर पासून. हो. हां सर. आणि शेतकऱ्यांना काय मेसेज असेल सर आपल्या या अंदाजातून की. शेतकऱ्याला म्हणा की आता तुम्ही हरभऱ्याची फवारण्या करू शकता. हां सर. त्याच्यानंतर पाणी सुद्धा द्यायला सुरुवात करा म्हणायचं. हां सर, बरोबर. हम्म. हां सर. जानेवारी महिन्यात राहू शकते का सर शक्यता काही पावसाची हो, काही? मग तसं वातावरण चेंज होईल पुन्हा. हां सर. ते चेंज झाल्याच्या नंतर फरक पडणार नाही. हां सर. आणि आता हा जो डिसेंबर महिना राहिलेला आहे सर, म्हणजे आता 8 डिसेंबरपासून तर थंडी वाढणारच आहे. पण ही थंडी हो, कायम राहील का सर हा महिना संपूर्ण महिना? ही थंडी कायम राहणार आहे. हां सर, बरोबर. आणि फक्त पुन्हा काय होईल, ज्यावेळेस आपलं ना हां सर. एखादं चक्रीवादळ झालं तर थोडं पुन्हा परत एकदा आभाळ येईल. हां सर. समजा चक्रीवादळ जर निर्माण झालं तर येऊ शकतं समजा. हम्म. हां सर. हां सर. आणि 2026 मध्ये कसा पाऊस राहील या संदर्भात आपण 2026 ला अंदाज दिला थोडंफार आहे. कमीच प्रमाणात पाऊस आहे. हां सर. तर हम्म. 2026 मध्ये तुम्ही सरासरीपेक्षा म्हणजे कमी पाऊस राहील असं सांगितलं. का सरासरी? हो, म्हणजे सरासरी इतका म्हणजे दरवर्षी जितका पडतोय का तितकाच पडणार आहे. हां सर. आणि हे आपण अगोदर देखील सांगितलेलं आहे. परंतु हो. काय होतंय, की नवीन-नवीन शेतकरी व्हिडिओ बघतायत. म्हणजे हम्म. दिवसेंदिवस नवीन शेतकरी येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना माहीत असायला हवं. तर हम्म. 2026 मध्ये एकदा शॉर्टकट सांगा जर आपल्या शेतकऱ्यांना, की कसा पाऊस राहील? म्हणजे समजा दरवर्षी समजा तुमचा बुलढाणा जिल्हा झाला. हां तर सर. बुलढाणा जिल्ह्याची दरवर्षीची सरासरी 750 मिलीमीटर आहे. हां सर, बरोबर. तर मग यावर्षी काय झालं, 1300 मिलीमीटर पाऊस पडला. बरोबर. तर मग दरवर्षी काय होणार, ती 650 मिलीमीटरच पडणार, म्हणजे पिकाला झोपल इतका पाऊस पडणार. हां सर. हम्म. हां, म्हणजे 2025 मध्ये जशी परिस्थिती होती, समजा जास्त पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, शेती खरडून गेलेली आहे. त्या प्रकारे तितकं 2026. नाही नुकसान होणार, 26 ला नाही होणार. हां, म्हणजे आणि नक्कीच तुम्ही सांगितलेलं आहे, की 2026 मध्ये पिकं चांगली जोमदार राहतील. हो, सगळेच चांगली पिके येणार. हां, कारण की 2025 मध्ये पावसामुळे जास्त पिके चांगली आलेली नाहीत. तर 2026 मध्ये नक्कीच चांगली येणार. हो. हां सर. आणि आता थंडीला देखील सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी फवारणी करू शकतायत आणि आता आपली हो. जी काही कामे असतील, तर फक्त शेतकऱ्यांना सांगा सर गव्हासाठी आणि हरभऱ्यासाठी काय नियोजन करायला हवं? गव्हाला देखील आता एकदा आता 20 दिवस झाले की पाणी सुरू करायला पाहिजे. हां सर. आणि एकदा खताचं नियोजन करायला पाहिजे. हां सर. हां हम्म. सर. खत कोणतं द्यायला हवे म्हणजे गव्हासाठी? मिश्र खत द्यायचा हां सर. आणि एकदा युरिया द्यायचा एका एका पाण्याला, एकदा मिश्र खत टाकायचा. हां सर, बरोबर. झिंक हे टाकायचं. झिंक मुळे काय होतं, फुटे होते जरा जास्त. हां सर, बरोबर. झिंकचं झिंक खूप सल्फेट. महत्त्व आहे हा. गव्हासाठी. हम्म. हां सर. आणि त्याच्यानंतर चांगली एक बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक घ्यायचं म्हणा. हां सर. हो. हां सर. अनेक शेतकरी काय करतात माहिती आहे का सर, गव्हावरती लक्षच देत नाही आणि हम्म. फक्त फेकला तर फेकला युरिया फेकतात आणि दुसरं काही हम्म. फेकत नाही. तुम्ही नाही नाही, सांगितलेलं आहे दुसरं सगळं महत्त्वाचं, की दुसरं झिंक सगळं टाका टाकायला झिंक. पाहिजे. हो. म्हणजे हो. झिंक देखील टाका. झिंकमुळे काय हम्म. होईल, की गव्हाचे फुटवे वाढणार आहे. फुटे वाढते. हां, तर महत्त्वाचं म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये प्रत्येक माहिती महत्त्वाची असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाहायला हवी आणि जास्तीत जास्त यावर्षी तर मी काय केलं माहिती आहे का, माझ्याकडे एक गहू आहे नवीन जात आणलेली. हां सर. कोणती जाते तिला सर? काय केलं, 2 बॅग DAP दिलाय पेरताना. हां, 2 बॅग डी. एकरी 55 किलो गहू पेरलाय. हां सर. 55 किलो गहू पेरला, 2 बॅग DAP दिलाय. आणि पोटॅश पेरणी यंत्रातून जात नव्हता म्हणून पोटॅश काय केलं, पाणी द्यायच्या पुढे फेकला आधीच, हां उगवायच्या सर. आधी. बरोबर. पोटॅश जितकं टाकून तितकंच गहू चांगला उतारेल. हां, बरोबर. हां, शेतकऱ्यांचं म्हणणं काय म्हणजे असं राहतं सर, पण अगोदर जर थोडासा खर्च केला तर उत्पादनात म्हणजे दुपटीने वाढ होईल. म्हणजे हो. आज तुम्ही ₹1000 शिल्लक टाकसाल तर उद्या. माझी प्लॅनिंग यंदा मला ना ते
25 ते 30 क्विंटलचा उतार काढायचा आहे. हां सर. म्हणजे शेतकऱ्याने जिथे 15-20 क्विंटल होतोय, तिथे तुम्हाला 25 ते 30 क्विंटल पर्यंत. काढणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. हां सर. हो. हां सर. आणि यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही आज देखील सर जे हार्बर आहे तुम्ही दाखवलेलं आहे. त्याला काहीतरी 32 दिवस पूर्ण झालेले. हो. Instagramवर रील टाकलेली तुम्ही आज. हो ना. हां सर. म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे Instagramवर देखील तुम्हाला फॉलो करायला हवे सर. कारण की तिथे महत्त्वाचे अंदाज तर भेटतात अंदाजासोबत, पण तसंच पिकांची नियोजनाची देखील माहिती भेटते. हो. त्यासाठी Instagramवर पंजाब डक 4529 नावाचा अकाउंट आहे. ते अकाउंट नक्की फॉलो करायला हवे शेतकऱ्यांनी. हां सर. हां सर. अजून काही मेसेज आहे की शेतकऱ्यांसाठी आणि आपला अंदाज तिथेच थांबूया सर. हॅलो. हॅलो. हां सर. म्हटलं काही मेसेज आहे का आपल्या शेतकऱ्यांसाठी? नाही, शेतकऱ्यांना आता फक्त आता हां सर. हरभऱ्याचं पाणी सुरू करा. हां सर. बरोबर. पहिलं पाणी द्यायचं असलं 4-5 घंटेचं पाणी द्या हां सर. बरोबर. आणि आणि फवारणी करा बुरशीनाशकाची. हां सर. बस एवढाच शेतकऱ्यांसाठी मेसेज आहे सर. हो, हो. अंदाज आपल्याला रेकॉर्डिंगद्वारे देत चला सर. म्हणजे जेव्हा काही हं. बदल होईल समजा काहीतरी असा हवामानात जर बदल झाला तर आपल्याला नक्कीच रेकॉर्डिंगद्वारे आपण हो, आपल्याला तुम्ही सांगणारच आहात. तर नक्कीच भेटूया सर पुढील अंदाजामध्ये. हो.